सगळा प्रकार म्हणजे रडीचा डाव आहे असं वक्तव्य या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। तर शिष्टमंडळात काय मुद्दे चर्चिले जात आहेत आपण पाहूया। विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबर आम्ही पत्र दिलं आयोगाला, खोटे मतदार नोंदणी झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात। तर त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही अशी देखील आठवण करून दिली आव्हाड यांनी। आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले, आव्हाड मुद्दा उपस्थित करतायत। अजून काय पुरावा हवाय तुम्हाला अशी विचारणा सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी शिष्टमंडळात उपस्थित असताना भाष्य करताना हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांनी फार महत्त्वाचे मुद्दे या शिष्टमंडळाच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत। तर हे निवेदन उद्धव ठाकरे यांनी चोक्कलिंगम यांना दिलेलं आहे। वरिष्ठ नेते शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित होते, पण या शिष्टमंडळाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांना करायला दिलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही मराठीनं एक महत्त्वाची बातमी दाखवलेली होती। उपराजधानी नागपूरमधली एकाच घरात 200 या ठिकाणी उमेदवार मतदार असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं, ज्यावर मात्र चर्चा देखील झाली। आता हा मुद्दा मवियाचं मनसेचं हे शिष्टमंडळ चोक्कलिंगम यांच्या समोर उपस्थित करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अर्थात आमच्या प्रतिनिधीकडून शिष्टमंडळाला या संदर्भातली विचारणा निश्चितच केली जाईल की या संदर्भातला मुद्दा चोक्कलिंगम यांच्या समोर उपस्थित करण्यात आला का। नागपूरमधली ही परिस्थिती होती, एकाच घरात 200 मतदार। हा मुद्दा लोकशाही मराठीनं समोर आणलेला होता। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे असं आता म्हणतायत राज ठाकरे। तर वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, हा मुद्दा देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। याखेरीज जितेंद्र आव्हाड यांनी देखील महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। तर शिष्टमंडळात कोण कोण उपस्थित आहेत तर शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील, शेकापचे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी या ठिकाणी उपस्थित। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ही विचारणा राज ठाकरे यांनी केलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, राज ठाकरे म्हणतायत निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे, तुम्ही निवडणुकांना कसं काय सामोरं जाताय? निश्चितच साध्वी, आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच आता ही बैठक होत आहे परिषद सभागृह क्रमांक 5 मध्ये, म्हणजेच मंत्रालयाच्या 7व्या माळ्यावरती या हॉलमध्ये ही भेट होत आहे। तर आपण पाहतोय की हे सगळेच नेते जे आहेत ते आता सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिलेले आहेत। आपण पाहतोय राष्ट्रवादीकडनं शरद पवार असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील। माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूरच्या वाना डोंगरीत एकाच घरात 200 मतदार होते। लोकशाही मराठीनं हा मुद्दा उपस्थित केलेला होता। वाना डोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत प्रचंड घोळ झाल्याचा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये 200 मतदार, सरोदीपुरा भागातील घर क्रमांक 1 मध्ये 200 मतदार नोंदणी झाल्याचा मुद्दा लोकशाही मराठीनं समोर आणला। आमदार समीर मेघे यांच्या मतदारसंघातला हा घोळ असल्याची त्यानंतर चर्चा सुद्धा झालेली आहे। आता हा मुद्दा शिष्टमंडळाकडून चोक्कलिंगम यांच्या समोर उपस्थित केला जाणार का हा सवाल आहे। शिष्टमंडळाला या संदर्भात लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीकडून उपस्थित देखील केला जाईल। शिष्टमंडळानं हा मुद्दा चोक्कलिंगम यांना विचारला का या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुद्धा आढावा घेतील, सवाल उपस्थित करतील। मीनाक्षी, वाना डोंगरीतील हा सगळा प्रकार लोकशाही मराठीनं समोर आणलेला होता। प्रभाग क्रमांक 5 मध्ये 200 मतदार एकाच घरात एकाच कुटुंबात,
हा मुद्दा शिष्टमंडळाकडून उपस्थित केला जातोय का? काय या सगळ्या संदर्भातली कुणकुण तुमच्यापर्यंत पोहोचते किंवा हा मुद्दा उपस्थित करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काही या शिष्टमंडळापर्यंत काही विचारणा करणार आहात का? निश्चितच लागवी आता सध्या ही भेट होत आहे आणि भेट झाल्यानंतर निश्चितच आपण हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की नुसतं जालना जिल्ह्यातलंच नाही तर राज्यामधल्या इतर आणखीन जिल्ह्यामध्ये अनेक लोकांची एकाच नावांमध्ये जर आपण पाहिलं तर एकाच कुटुंबामधली 10 ते 20 लोकांची नावं जी आहे याद्यांमध्ये पुन्हा पुन्हा पाहायला मिळालेली आहेत आणि त्याचे पुरावे जे आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधीच समोर आणलेले आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर निवडणुका याद्यांमध्ये झालेला जो घोळ आहे, नावांची हेराबेरी झालेली आहे किंवा मग जे मृतक पावलेले जे व्यक्ती आहेत त्यांचं देखील मतदान जे आहे ते या याद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या नावावरनं देखील मतदान झालं असल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यामुळे एकूणच हे अनेक मुद्दे आहेत सध्या ते उपस्थित केले जात आहेत. राज ठाकरे देखील एकीकडे अनेक मुद्दे मांडताना पाहायला मिळतात. निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी जी आहे ती बंद का केली नाही, अशाच पद्धतीत जे आजपर्यंत आपण पाहतोय की 18 वय पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करू नये का, असं देखील सवाल उपस्थित केले जात आहेत. किंवा मग विधानसभा निवडणुकी आधी 18 वय जे आहे ते नोव्हेंबर पर्यंत जे पात्र आहेत त्यांना कशा पद्धतीत खोटी मतदानं जी आहेत ती नोंदणी झालेली आहे त्यावरती कोणती कारवाई केली गेली का नाही, अशा पद्धतीत देखील आता सवाल केले जात आहेत. एकीकडे जितेंद्र आव्हाड देखील सवाल करतायत. तिथे आज एक आमदार सांगतोय की आम्ही बाहेरून मतदार आणले आहेत, यावरती कोणती कारवाई नाहीये. तर अजून कोणते पुरावे तुम्हाला हवे आहेत? आतापर्यंत एवढे पुरावे दाखवण्यात आलेले ज्या याद्या आहेत ज्यांच्यामध्ये जी नावं आहेत ती पुन्हा पुन्हा पाहायला मिळालेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांवरती का आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाहीये, असे देखील आता सवाल केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं आता नेमकी ही भेट झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाते का, किंवा मग आता महाविकास आघाडी नेते आणि हे सर्व पक्षीय नेते पत्रकार परिषद मध्ये काय नेमकं निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत यावरती काय सांगतात हे देखील पाहावं लागेल. पण सत्य आपण पाहतोय की या सगळ्याच प्रश्नांना निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडनं एकच बाब आता सांगितली जात आहे की दुबार मतदार असले तर त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार आहात, असं देखील आता त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे. त्यामुळे निश्चितच निवडणूक आयोगाचे जे अधिकारी ज्यांची बैठक झाली त्यांनी पूर्णतः तयारी केलेली आहे का, यावरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण जे सवाल राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग इतर नेते आता या बैठकीमध्ये या भेटी दरम्यान उपस्थित करत आहेत त्यांच्यावरती आता काय निवडणूक आयोगाकडनं या संपूर्ण प्रश्नांवरती उत्तरं दिली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. तत्पूर्वी आपण पाहतोय की शशिकांत शिंदे यांनी देखील एक आता महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील मुद्दा मांडलाय की हरकतीला तुम्ही प्रतिसाद देत नाही आहात. मीनाक्षी, आयोगाकडून असं सांगितलं जात आहे दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठं करणार. आयोगानं विचारणा केलेली आहे. निश्चितच जसे प्रश्न त्यांच्या समोर आता हे सगळे सर्वपक्षीय नेते उपस्थित करतायत त्यांना प्रतिउत्तर देत असताना निवडणूक आयोग देखील पाहायला मिळतात. कारण दुबार मतदार जे आहेत त्यांचे या याद्यांमध्ये नावं जी आहेत ती पाहायला मिळाली. आता त्यांनाच आम्ही विचारणा करू की कुठे मतदान करणार आहात, अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते आता निवडणूक आयोगाकडनं केलं जात आहे. त्यामुळे एकूणच अनेक प्रश्न आहेत लागवी आणि ही आता भेट किती वेळ आणखी चालणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पण तत्पूर्वी आपण पाहतायत की अनेक प्रश्न जे आहेत मतदार याद्यांचे प्रश्न असतील किंवा नावांमध्ये जी बदल केलेली आहेत, जे हयात नसलेली जी माणसं आहेत त्यांची देखील नावं जी आहेत ती या मतदार याद्यांमध्ये आहेत, त्यांच्या वतीनं मतदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पण सध्या आपण पाहतोय की आता निवडणूक आयोग काय ह्या सगळ्याला प्रत्युत्तर देत आहे आणि पत्रकार परिषदेच्या दरम्यान काय नेमकं सांगितलं जात आहे या सर्व पक्षीय नेत्यांकडनं याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहील. अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या सगळ्यावर लोकशाही मराठीची देखील नजर कायम असेल. आपण पाहतोय नागपूरच्या वानाडोंगरीत एकाच घरात 200 मतदार आढळलेले होते. लोकशाही मराठीनं हा मुद्दा मांडलेला होता. आता या सगळ्या संदर्भात शिष्टमंडळाकडून चोकलिंगम यांना
विचारणा केली जाते का, हाही मुद्दा लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींकडून शिष्टमंडळाला विचारला जाईल. 12:38 बरोबर हे शिष्टमंडळ, ज्या शिष्टमंडळात स्वतः उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, मनसेचे वरिष्ठ नेते सुद्धा आहेत, संदीप देशपांडे आपण पाहतोय, मिलिंद नार्वेकर आहेत, तर अनिल देसाई सुद्धा या ठिकाणी आहेत, अनिल परब आहेत, जयंत पाटील आहेत शेकापचे. हे सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे चोक्कलिंगम यांच्या भेटीकरता आणि संवाद साधला जातोय. मतदार यादीतील घोळ्यासंदर्भात चर्चा होताना दिसतेय. साधारणतः 12:38 पासून ही चर्चा सुरू झालेली आहे. आता मात्र 1:20 होताना दिसत आहेत. साधारणतः 1:15 वाजतोय, पाऊण तास झालेले आहेत, अद्यापही ही चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. या चर्चेनंतर वाय.बी. चव्हाण सेंटर, मी पीसीआर टीमला विनंती करीन त्यांनी वाय.बी. चव्हाण सेंटरची सुद्धा दृश्य दाखवावीत. वाय.बी. चव्हाण सेंटर हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी या शिष्टमंडळाची संयुक्तिक पत्रकार परिषद पार पडेल, जिथं सध्या संजय राऊत लक्ष ठेवून आहेत, संवाद साधतायत. या सगळ्याचा आढावा घेतला जातोय. या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे. पुढच्या काही क्षणात या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. मग या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी कोणते मुद्दे उपस्थित केलेले आहेत, उद्धव ठाकरेंकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत, यावर निवडणूक आयोगाकडून काय त्यांना सांगण्यात आलेलं आहे, कसा प्रतिसाद देण्यात आलाय, या सगळ्याचा उहापोह केला जाईल. पत्रकारांना या सगळ्याविषयी माहिती दिली जाईल. पण ही दोन दृश्य फार महत्त्वाची. आणखीन एक महत्त्वाची अपडेट, निवडणूक लागली नाही तरी मतदार नोंदणी संदर्भात सवाल उपस्थित केला जातोय. राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला हा सवाल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.